कावीळ झालेल्याला सगळं पिवळं दिसतं ना, तसं झालंय काही जणांचं. बरं, चांगलं दिसतच नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी विरोधकांनी पुन्हा एकदा अफवांचे जाळे विणायला सुरुवात केली. जनतेच्या भल्यासाठी ज्या योजना शिंदे सरकारने आणल्या त्या बंद होणार अशा वावड्या उठवल्या. पण महाराष्ट्राचा लाडका भाऊ ठाम आहे, काहीही झालं तरी योजना बंद होणार नाही, हे एकनाथ शिंदे यांनी स्वतः सांगितलंय. आता एक विश्वास ठेवा, कोणी काही सांगितलं तरी माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही. बंद होणार नाही म्हणजे नाही. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याला दुजोरा दिलाय. आताच शिंदे साहेबांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये रोज मला एक स्थगितीची बातमी पाहायला मिळते आणि मी स्थगिती दिलेली आहे असं मला रोज ऐकायला मिळतं. आमच्याकडे कुठल्याही आमदारांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी काही मागणी केली असेल किंवा एखादा आरोप जरी केला असेल तरी त्याच्यावर आपण तपासून कारवाई करावी किंवा माहिती द्यावी असं लिहितो. आपण कधीच इग्नोर करत नाही. असं पत्र गेलं म्हणजे चौकशी सुरू झाली, असं पत्र गेलं म्हणजे आता त्याच्यावर स्थगिती आली, अशा प्रकारच्या बातम्या करणं हे थोडं बाळबोध आहे असं नसतं. कारण कुठल्याही वेळेस आपल्याला कारवाई करायची असेल किंवा स्थगिती द्यायची असेल, दुसरी बाजू आल्याशिवाय आपण अशा प्रकारे कधीच करत नाही. त्यामुळे लाडक्या भावांनी, लाडक्या बहिणींनी टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. कारण त्यांचा लाडका भाऊ खंबीरपणे उभा आहे, त्यांच्या भल्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी.